नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 पद मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक चालू घडामोडी प्लस आपण जीकेची या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कुणाची नियुक्ती झालेली आहे? भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची 53वे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, नोव्हेंबर 2025 मध्ये सामिया जुलूहू हसन कोणत्या देशाच्या राष्ट्रपती झालेल्या आहेत? नोव्हेंबर 2025 मध्ये सामिया जुलूहू हसन कोणत्या देशाच्या राष्ट्रपती झालेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे टांझानिया या देशाच्या ते राष्ट्रपती झालेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, 2025 G20 शिखर परिषद कोणत्या खंडावर प्रथमच झालेली आहे? 2025 मध्ये G20 शिखर परिषद हे कोणत्या खंडावर प्रथमच झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आफ्रिका खंडावरती प्रथमच झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, त्रिशूल 2025 कोणत्या तिन्ही दलाचा संयुक्त सराव आहे? त्रिशूल 2025 हा कोणत्या तिन्ही दलाचा संयुक्त सराव आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलाचा सराव म्हणजे त्रिशूल 2025 हा सराव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार आणि नोंदणी आणि कल्याण कायदा मंजूर केलेला आहे? डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार नोंदणी आणि कल्याण हा कायदा मंजूर केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे झारखंड या राज्याने हा कायदा सुरू केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, ग्लोबल व्हायरस नेटवर्क चे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? ग्लोबल व्हायरस नेटवर्क चे प्राथमिक उद्दिष्ट नेमके काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जागतिक विषाणूजन्य धोके रोखणे आणि नियंत्रित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, उद्धार शक्ती नावाचा द्विपक्षीय हवाई सराव कोणत्या दोन देशादरम्यान झाला आहे? उद्धार शक्ती नावाचा द्विपक्षीय हवाई सराव कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मलेशिया आणि भारत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, COP 30 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? COP 30 हा 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ब्राझील या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, आमचे दोष आम्हाला कधी दिसून लागतील? आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील हा निबंध डॅश यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या सौर वेधशाळेच्या मोहिमेचे नाव आपल्याला सांगायचे आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या सौर शाळेच्या मोहिमेचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आदित्य L1. काय मित्रांनो? आदित्य L1 हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, सब भूमी गोपाल की व जय जगत या घोषणेचे व त्यागमागील विचार धोरणेचे श्रेय डॅश यांना जात असते. बघा, सब भूमी गोपाल की व जय जगत या घोषणेचे व त्यामागील विचार धोरणेचे श्रेय डॅश यांना जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विनोबा भावे यांना जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, संचार साथी हे ॲप कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? संचार साथी हे ॲप कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दूरसंचार विभाग या संस्थेने विकसित केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, ऑपरेशन पोलो हे कोणत्या संस्थान भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवले होते? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑपरेशन पोलो हे कोणत्या संस्थेने भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हैदराबाद. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो,
स्त्रियांचा मतदान हक्क प्रथम खालपैकी कुठल्या देशामध्ये बहाल केलेला आहे? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालपैकी कुठल्या देशाने बहाल केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यूझीलंड हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजगड ही होती. कोणती मित्रांनो? राजगड हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल खालपैकी कोण होते? ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल खालपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वॉरेन हेस्टिंग हे काय मित्रांनो? ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले ते गव्हर्नर जनरल होते. कोणते? वॉरेन हेस्टिंग हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भारतात 1953 साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोग खालपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेला होता? भारतामध्ये 1953 साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोग खालपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फाजल अली. काय मित्रांनो? फाजल अली हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला आहे? बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 23 जुलै 1856 रोजी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना रोजी झालेली आहे. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती म्हणजे स्थापना झालेली आहे. कधी झाली मित्रांनो? 1 नोव्हेंबर 1956 रोजी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, जर भारताचा रुपया तर जपानचा नेमका कोणता म्हणजे चलन आहे? जर भारताचा रुपया आहे तर जपानचे नेमके चलन कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे येन. येन काय मित्रांनो? जपान या देशाचे ते चलन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांचा साली डॅडा जगातील वारसस्थळामध्ये समावेश झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांचा डॅडा साली जागतिक वारसस्थळामध्ये समावेश झालेला आहे. म्हणजे वारसस्थळामध्ये कधी समावेश झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1904 मध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारतीय जागतिक वारसस्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश डॅडा साली झालेला आहे. भारतीय जागतिक वारसस्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश डॅडा साली झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2012 साली भारतीय जागतिक वारसस्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश म्हणजे 2012 रोजी झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, खालपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणजे कोण होते? खालपैकी स्वराज्य पक्षाचे म्हणजे संस्थापक सदस्य हे कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चित्तरंजन दास हे काय होते मित्रांनो? स्वराज्य पक्षाचे ते संस्थापक व सदस्य होते. कोण होते? चित्तरंजन दास हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, बहामनी राज्याची स्थापना कोणी केलेली आहे? बहामनी राज्याची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हसन गंगू यांनी बहामनी राज्याची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून आले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर ते निवडून आले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पश्चिम बंगाल या घटक राज्यांच्या म्हणजे या राज्यातून ते घटना समितीवर ते निवडून आले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आलेली आहे? भारतीय राज्यघटना ही केव्हा अंमलात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, पीतक्रांती ही संज्ञा खालपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? पीतक्रांती ही संज्ञा खालपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तेलबियाशी संबंधित ही पीतक्रांती आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झालेली आहे? बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने
बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राजकुमारी अमृत कौर. हे काय मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, मराठी भाषेची पाणनी कोणाला म्हटले जाते? मराठी भाषेची पाणनी कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणनी असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.